तुमच्यापैकी बरेच जण केदारनाथ धामला गेले असतील तर बरेच जणांनी उज्जैन महाकालचं दर्शन सुद्धा केलं असेल, परंतु एक ठिकाण असं आहे ज्या ठिकाणाबद्दल असं सांगितलं जातं की या ठिकाणी केदारनाथ धाम आणि उज्जैन महाकालचं दर्शन करण्या इतकं पुण्य लाभतं। आणि असं सुद्धा सांगितलं जातं की केदारनाथ धामचं दर्शन केल्यानंतर या ठिकाणाचं सुद्धा दर्शन करायला हवं। मी आता ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहे ते ठिकाण आहे ते म्हणजेच उत्तराखंड मध्ये अल्मोडा येथील श्री जागेश्वर धाम मंदिर। जागेश्वर धाम ही तीच जागा आहे जिथून भगवान शिव आणि सप्तऋषींनी आपली तपस्या सुरू केली आणि इथूनच महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात झाली। जागेश्वर धाम एवढं पूजनीय आहे की पौराणिक ग्रंथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख वारंवार केलेला आहे। शिवभक्त रावण, पांडव, मार्कंडेय ऋषी, सप्तऋषी यांसारख्या बऱ्याच विद्वान लोकांनी येथे येऊन महादेवाची पूजा केली होती। त्याचप्रमाणे महादेवांनी स्वतः या ठिकाणी तप केलं होतं। नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे आणि मी सध्या उत्तराखंड मधील 5वं धाम असलेल्या जागेश्वर धाम मध्ये। जागेश्वर धाम मध्ये तुम्ही कसे पोहोचाल, यात्रा करण्याचा स्वस्त आणि सोपा मार्ग कोणता, जाणून घेऊया या व्हिडिओ मधून जागेश्वर धामची संपूर्ण माहिती। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण माझ्यासोबत घरी बसून करा जागेश्वर धामची यात्रा आणि कमेंट मध्ये एकदा तरी हर हर महादेव जरूर लिहा। पहिले जाणून घेऊया जागेश्वर धामला तुम्ही कसे पोहोचाल। जागेश्वर धामला पोहोचण्यासाठी जवळचं रेल्वे स्थानक आहे ते म्हणजेच काठगोदाम। भारतातून सर्व छोट्या मोठ्या शहरातून काठगोदाम पर्यंत तुम्ही ट्रेनच्या सहाय्याने पोहोचू शकता। काठगोदाम वरून बसने येत असाल तर तुम्हाला अल्मोडा येण्यासाठी डायरेक्ट बस मिळून जाईल आणि बसचे तिकीट साधारण 250 रुपये असेल। अल्मोडा वरून जागेश्वर धाम 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि अल्मोडा वरून जागेश्वर धामला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी मिळून जाईल, ज्याचे भाडे साधारण 100 ते 150 रुपये पर्यंत आहे। तेच जर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सीने जात असाल तर तुम्हाला डायरेक्ट जागेश्वर धाम पर्यंत टॅक्सी मिळून जाईल आणि याचे भाडे साधारण 3,500 ते 4,000 रुपये पर्यंत असेल। जागेश्वर धामला पोहोचण्यासाठी दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजेच फ्लाईट। जागेश्वर धाम पर्यंत पोहोचण्यासाठी जवळचं विमानतळ आहे ते म्हणजेच पंतनगर आणि येथून तुम्हाला जागेश्वर धाम पर्यंत पोहोचण्यासाठी डायरेक्ट टॅक्सी मिळून जाईल। आता जाणून घेऊया जागेश्वर धामला पोहोचल्यानंतर तुम्ही कुठे राहाल। जागेश्वर धामला पोहोचल्यावर राहण्यासाठी बरेच सारे हॉटेल्स, धर्मशाला आणि गेस्ट हाऊस आहेत, ज्यासाठी तुम्हाला 1000 ते 2000 रुपयापर्यंत रूम मिळून जाईल। जागेश्वर धाम परिसरात बरेच सारे कॅफे, हॉटेल्स, धाबे आहेत, तेथे तुम्हाला जेवण आणि नाश्ता सुद्धा मिळून जाईल। मंदिरामध्ये दर्शन कसे कराल। जागेश्वर धाम मंदिर परिसरामध्ये छोटे मोठे एकूण 125 मंदिरे आहेत। ह्या सर्व मंदिरामध्ये दर्शन करण्याअगोदर ब्रह्मकुंडामध्ये स्नान करूनच या मंदिरामध्ये दर्शन करायचे अशी येथे प्रथा आहे। जागेश्वर धाम मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच एक मंदिरामध्ये दर्शन कसे करायचे याचा बोर्ड लावलेला आहे। ह्या बोर्डचा एक फोटो काढून घ्या आणि ह्या सर्व माहितीच्या द्वारे तुम्ही मंदिरामध्ये दर्शन कसे कराल हे तुम्हासाठी सोपे होऊन जाईल। जागेश्वर धाम मध्ये सर्व मंदिरे केदारनाथ धाम शैली म्हणजेच नागर शैली सारखी बनवलेली आहेत। जागेश्वर धाम आपली वास्तुकलासाठी आणि हे मंदिर महादेवांच्या तपश्चर्यासाठी प्रसिद्ध आहे। जागेश्वर धामला महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं। असं सुद्धा मानलं जातं की जागेश्वर धाम मधलं प्राचीन मृत्युंजय मंदिर पृथ्वीवर स्थित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाचं उद्गम स्थान आहे। जागेश्वर धामला योगेश्वर धाम या नावाने सुद्धा ओळखलं जातं, म्हणून पहिलं आपण दर्शन जागेश्वर धामचंच करावं। जागेश्वर धामचं दर्शन केल्यानंतर आपण हनुमान मंदिराचं दर्शन करायला हवं। या मंदिराला दक्षिणमुखी हनुमान मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते। हनुमान मंदिराचं दर्शन केल्यानंतर पृष्टी माता मंदिराचं दर्शन करायला हवं। हे समोर आहे ते पृष्टी माता मंदिर आहे। त्यानंतर मृत्युंजय मंदिराचं दर्शन करायला हवं। मृत्युंजय मंदिराचं दर्शन केल्यानंतर हवन कुंडाचं आणि त्यानंतर केदार मंदिराचं दर्शन करायला हवं। केदार मंदिराचं दर्शन केल्यानंतर कमलकुंडाचं दर्शन करायला हवं। त्यानंतर भुटुक मंदिर आणि कुबेर मंदिराचं दर्शन करून घ्या।
या मंदिराच्या परिसरात एकूण 125 छोटी मोठी मंदिरे आहेत। या सर्व मंदिराचं दर्शन केल्यानंतर मंदिरामध्ये तुम्ही जसे की नवग्रह मंदिर, सूर्य मंदिर असे अनेक मंदिरे आहेत आणि ह्या सगळ्या मंदिराचं दर्शन तुम्ही करू शकता। जागेश्वर धाम मंदिराच्या परिसरात देवदारचं असं एक झाड आहे जे की खालून बघितलं तर एकच झाड आहे, मात्र वर गेल्यावर हे झाड 2 झाडांमध्ये विभागले जाते। ह्या झाडाविषयी अशी एक मान्यता आहे की ह्यामधील एक झाड माता पार्वतीचं रूप तर दुसरं झाड हे भगवान शिवाचं रूप आहे असे सुद्धा मानले जातं। जागेश्वर धाम हे चारही बाजूने देवदार जंगलाने वेढलेले मंदिर आहे। जागेश्वर धाम येथील शिलालेख, कोरीवकाम आणि शिल्पकृती ही वास्तुकला इतिहासात असल्याची आठवण करून देते। मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। बोला हर हर महादेव।